विकासासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली। दुसरा या गावचे अंबाडी तालुका व्हावं म्हणून इथले स्थानिक आमदार माने सागरी आणि डोंगरी अशा 3 विभागामध्ये विभागलेला असा हा तालुका आहे। आता पूर्वापार हा जो मोठ्या मेट्रो सिटीला लगत असलेला तालुका म्हणजे भिवंडी, खरं म्हणजे अतिशय अविकसित भाग पूर्ण हा जो इथला जवळजवळ 100 ते 125 गावां आणि जवळजवळ 25-30 पाडे म्हणून हा पूर्ण एरिया म्हणजे पूर्ण एरिया हा अविकसित आहे। दुसरी गोष्ट कोणत्याही सुविधापासून कोणतीही सुविधा नाही, ना रस्ते, ना तुमची शाळा, ना तुमची आरोग्य सुविधा कोणत्याही प्रकारचा विकसित नसल्यामुळं इथल्या सर्व शेतकऱ्यांची अतिशय जोरकस अशी मागणी आहे का आम्हाला अंबाडी तालुका झालाच पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे का वाडा भिवंडी रस्ता, वसई शहापूर रस्ता असा चौफुलींनी जोडलेला हा नैसर्गिकरित्या अंबाडी तालुका व्हावा ही आमची जोरकस मागणी आहे। ही आमची मागणी नसून 1992-93 साली पिंगुळकर समितीने जो शासनाची समिती होती आणि शासनाच्या समितीने हे जाहीर केलं होतं का अंबाडी तालुका हा निश्चित करावा। पण ही खरी म्हणजे आत्ताची मागणी नाही गेली 30-40 वर्षापासूनची मागणी आहे। त्याच्यानंतर शासनाने 23 तारखेला जाहीर काढला का पडगा डिक्लेअर केला। पडगा डिक्लेअर केल्यानंतर आम्ही परत 45 गावांना सगळ्यांना एकजूट करून परत 45 गावांचा हरकती मुद्दे घेतले। आम्ही परत त्यांचे सगळ्यांचे पत्र घेतले। अंबाडी तालुका व्हावा ही जनतेची मागणी, ही पुन्हा एक कृती समितीची नाही। खरं म्हणजे कृती समिती आम्ही एक गठीत केली तर जर त्यांनी हे जनतेचा आवाज जर शासन दरबारी ऐकला नाही तर आम्ही जोरकस असं रास्ता रोको, वेळ पडली प्रांत ऑफिस, वेळ पडली तर मंत्रालयातसुद्धा धडक मारण्याची आमची तयारी आहे। अंबाडी हे मुख्यालय याकरता व्हावं की अंबाडीमध्ये 4 ठिकाणचे रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्याच्यामुळं हे नैसर्गिकरित्या मध्यवर्ती ठिकाण आहे। त्या ठिकाणी 60 ते 70 एकर जागा ही शासनाची उपलब्ध आहे, त्याशिवायही काही जागा उपलब्ध होऊ शकते। आणि अंबाडी हा एक अविकसित भाग आहे, जवळजवळ 100-125 गावांचा पाड्यांचा हा एक अविकसित म्हणू किंवा एक दुर्लक्षित अशा स्वरूपाचा भाग आहे। हा भाग MMR रिजनमध्ये येत नाही, म्हणजे हा मागास आहे, अविकसित आहे, आदिवासी अशा स्वरूपाचा बहुल अशा स्वरूपाचा हा भाग आहे। हा पेसा अंतर्गत येणारा बहुतांश ज्या ग्रामपंचायती आहेत किंवा हा जो भाग आहे हा पेसा अंतर्गत येतो आणि MMR रिजनमध्ये नसल्यामुळे याचा अपेक्षित असा विकास आतापर्यंत होऊ शकलेला नाही। अंबाडी जर तालुका झाला तर या ठिकाणी सर्व प्रकारची तालुका स्तरावर असलेली शासकीय कार्यालये तर येतीलच, तर कृषी आधारित अर्थव्यवस्था जी आहे ती सुधारेल, लोकांच्या मालाला आपल्या स्थानिक स्तरावरती बाजारपेठ उपलब्ध होईल आणि निश्चित स्वरूपामध्ये इकडच्या जनतेचं जीवनमान सुधारेल। कारण 1992 साली जर तत्कालीन विभागीय आयुक्त गोबा पिंगुळकरांच्या अध्यक्षतेखाली एक शासनाने समिती नेमली होती आणि तिने जर अंबाडी तालुक्याची 35 वर्षापूर्वी शिफारस केली होती, तर शासनाने खरं तर त्या शिफारसीनुसार तात्काळ एक अंमलबजावणी करून आणि अंबाडी तालुक्याची निर्मिती करायला हवी होती। आणि 35 वर्षापूर्वी हा जर वेगळा तालुका झाला असता तर आज आपण या भागाचा विकास पाहू शकलो असतो। परंतु दुर्दैवाने जे नोटिफिकेशन काढलं आहे तिथे अप्पर तहसीलदार म्हणून पडगा शासनाने जाहीर केला आहे, अर्थात त्याला हरकती मोठ्या प्रमाणात या भागातल्या 300-350 नागरिकांनी नोंदवलेल्या आहेत। खरं तर पडगा हा MMR रिजनमध्ये येतो आणि म्हणजे तो विकसित किंवा विकसनशील अशा स्वरूपाचा भाग आहे आणि खऱ्या अर्थाने अगदी नैसर्गिक न्याय द्यायचा झाला तर मुख्यालय तालुक्याचं हे अंबाडीच असावं।